महाराष्ट्रासह देशभरातले लाखो भाविक पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येत असतात आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्याआधी चंद्रभागेमध्ये स्नानासाठी जात असतात। मात्र तिथे जावं तर नदीत दिसतो फक्त गाळ आणि कचरा। त्यामुळे लाखो भाविकांच्या आस्थेचा विषय असलेली चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी उपाय तर केला, पण सरकारचे 24 कोटी पाण्यात गेले असून चंद्रभागेतला कचरा मात्र जैसे थेच आहे। पंढरीची चंद्रभागा स्वच्छ कधी होणार? 24 कोटी पाण्यात कचरा चंद्रभागेत। स्वच्छ चंद्रभागेचं स्वप्न अजूनही अपूर्णच। पंढरीच्या पांडुरंगाला वारकरी बाप म्हणतात, तर चंद्रभागा नदीला आईचा मान देतात। पंढरपुरात गेल्यावर वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाआधी चंद्रभागेत स्नान करतात। मात्र गेल्या काही वर्षात चंद्रभागेच्या पात्रात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय। जानेवारी महिन्यात सेवर तंत्रज्ञानाद्वारे चंद्रभागेचं पाणी स्वच्छ करण्याचा प्रकल्प सरकारने उभा केला। त्याचे 6 कोटी रुपये खासगी कंपनीला दिले, मात्र अद्याप कुठलंही काम झालेलं नाहीये। त्यात नमामि चंद्रभागा योजना ही अजून कागदावरच आहे। या प्रदूषणावरती सरकार ठामपणे कुठला निर्णय घेतील आणि नमामि चंद्रभागेमध्ये अध्यक्ष महोदय, नमामि चंद्रभागेमध्ये जे कार्य अहवाल दिला होता ते कागदावरतीच राहिलेला आहे, तो कधी त्या ठिकाणी अंमलात आणला जाईल। 34 कोटी 65 लाख रुपयाची यंत्रणा तिथं बसवली आहे, परंतु ज्या पद्धतीनं जानेवारीमध्ये ह्या फ्लोटिंग बोटी बसवल्या, भारतातली पहिली टेक्नॉलॉजी आहे, पण ती कुचकामी ठरली आहे का? अवघी तीर्थे घडी एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया असं अनन्य साधारण महत्व चंद्रभागा नदीचं वारकरी संप्रदायामध्ये आहे। राज्य सरकारने सेबर टेक्नॉलॉजी, जी फॉरेनची टेक्नॉलॉजी आहे, त्या धर्तीवर अशा या 4 बोटी आता नदीमध्ये आणून टाकलेल्या आहेत। जवळपास 24 कोटी रुपये यासाठी खर्च केला जातोय आणि यामध्ये ह्या मशीन बसून 3 महिने झाले तरी अद्याप चंद्रभागा स्वच्छ झालेली दिसत नाही। आपण याची सखोल माहिती घेतली असता या टेक्नॉलॉजीद्वारे फक्त चंद्रभागा नदीचं पाणी जे आहे ते शुद्ध केलं जातं। यामध्ये चंद्रभागा स्वच्छतेचा कुठेही विषय नाही। परदेशी बनावटीच्या या सेवर तंत्रज्ञानाद्वारे फक्त पाणी शुद्ध केलं जात असल्याचा दावा संबंधित ठेकेदाराकडून केला जातोय। मात्र चंद्रभागेत जलशुद्धीकरण झालेलं कुठंच दिसत नाहीये। हा पंढरपूर नगर परिषदने दिलेला प्रकल्प आहे, वेल्सपन मिशिगन इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला। आणि हे जे वारकरी स्नान करायला येतात, ह्याच्या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर जी रॅशेस यायच्या किंवा शरीर खाजवायचं तसा प्रकार न होण्यासाठी ही सिस्टम बसवण्यात आलेली आहे। या सिस्टम मध्ये 4 बोटी आहे, 4 बोटींवरती सेबर टेक्नॉलॉजीची यंत्रणा आहे। चंद्रभागेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांना नदीत कचरा आणि गाळच दिसतोय। त्यामुळे वर्षानुवर्षांपासून भाविकांना घाणीच्या विळख्यात अडकलेल्या चंद्रभागेत स्नान करावं लागतंय। आम्ही बऱ्याच वेळेला येतो चंद्रभागेला, पावसाळ्यात थोडं बरं वाटतं। आता या दिवसात हे असं सगळं नदी, कपडे, इतर हे सगळं घाणच टाकलेले आहे। शासनानं स्वच्छता करायला पाहिजे, मशीन लावलेत म्हणतात, पण आत्ताच्या वेळेला तर मशीन बंदच आहे। पंढरपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ठिकाणी सेवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलशुद्धीकरण करणं गरजेचं आहे। मात्र पुंडलिक मंदिराजवळ साचलेल्या पाण्यात हा प्रकल्प राबवला जातोय। त्यामुळे भाविकांसह पंढरपूरकरांच्या डोळ्यातही धुळफेक असल्याचा आरोप होतोय। चंद्रभागेच्या पात्रात पाण्यात आळ्या, किड आणि शेवाळ ह्याचं प्रमाण ह्या मशिनरीमुळे वाढलंय आणि ही फक्त ठेकेदार आणि राजकीय नेते जगवण्यासाठी चंद्रभागा शुद्धीकरणच्या नावाखाली हा धंदा लावलेला आहे। ह्याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय। स्वच्छ पाण्यासाठी तो प्लॅन्ट पाहिजे गुरसाळ बंदराच्या वर, तिथून ते प्लॅन्ट स्वच्छ पाणी पंढरपूरकरांना मिळेल अशा पद्धतीने यंत्रणा पाहिजे होती। परंतु शासनाचं काम असं झालंय, आंधळं धरतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी आवाज झालेली आहे। पैशाची नासाडी कशी करायची ह्या शासनाकडून शिकून घेतलेलं पाहिजे। चंद्रभागेच्या शुद्धीकरणाचं घोंगडं अजूनही भिजतच पडलंय। नमामि चंद्रभागा प्रकल्प असो की सेवर तंत्रज्ञान असो, चंद्रभागेत भाविकांना काही अद्याप शुद्ध पाणी मिळेना। त्यामुळे सरकारनं तातडीनं याबाबत ठोस पावलं उचलून भाविकांचं श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा शुद्ध करावी हीच मागणी। रामकृष्ण हरी, अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.